2026 मध्ये तुमचं जीवन एक मोठा टर्न घेऊ शकतो। श्री स्वामी समर्थ। नवीन वर्ष, नवीन सुरुवात 2026 आले आणि हे वर्ष घेऊन आले तेज, नेतृत्व आणि नवी ऊर्जा। नमस्कार मंडळी, मी सौ दीप्ती देसाई आणि आज आपण बोलणार आहोत 2026 या वर्षाचं अंकशास्त्रानुसार भविष्य, विशेषतः ज्यांचा अंक 1 येतो त्यांच्यासाठी। 2026 हे वर्ष कोणत्या अंकाचं आहे तर 2026 ची संपूर्ण टोटल केली तर 10 येते, म्हणजेच हे संपूर्ण वर्ष सूर्याचं वर्ष आहे। नेतृत्व, नवीन सुरुवात, आत्मविश्वास आणि स्वतःचा मार्ग तयार करणं हे सर्व गुण या वर्षात ठळक दिसतील। आता पाहूया ज्यांचा जन्मांक 1, 10, 19 आणि 28 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल तर ज्यांचा जन्मांक 1 आहे, म्हणजे नुसता 1, 10 नाही, हे लोक नैसर्गिक नेते असतात, आत्मविश्वासी, महत्वाकांक्षी आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं हेच त्यांचं ध्येय असतं। 2026 मध्ये सूर्याचं वर्ष असल्याने हा तुमचाच काळ आहे। नवीन जबाबदाऱ्या मिळतील, पदोन्नती किंवा ओळख वाढेल। नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हे उत्तम वर्ष आहे। ज्यांनी मागील वर्षात थोडं थांबून काम केलं होतं आता पुढे जा, मात्र अहंकार वाढू देऊ नका। वरिष्ठांशी नम्रता ठेवा आणि टीम सोबत समन्वय साधा, अन्यथा त्याचे उलटे परिणाम तुम्हाला मिळू शकतात। उपाय काय कराल तर रविवारी सूर्य नमस्कार करा आणि सकाळी अर्धा चमचा गूळ खा आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या। आता ज्यांचा जन्मांक 10 आहे हे लोक नवीन कल्पक नेते असतात, थोडं वेगळा विचार करतात आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायचं हे मनात आणत असतात। 2026 मध्ये तुमच्यासाठी नवीन दिशा आणि नवीन संधी येतील। पूर्वी केलेल्या कामाचं फळ मिळेल, पण अचानक बदलही संभवतात। नोकरीच्या ठिकाणी किंवा नाती यात सकारात्मक राहा, कारण प्रत्येक बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल, पण खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा। उपाय काय कराल तर रविवारी लाल कपडे वापरा, सूर्याला जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमःचा मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणा। आता जन्मांक 19 म्हणजे हा जन्मांक संपूर्ण सूर्याचा आणि मंगळाचा मिश्रित आहे। उत्साह, करिश्मा आणि दृढ निश्चय हे गुण या लोकांमध्ये आढळतात। 2026 मध्ये तुमच्या संकल्प शक्तीवर जग काम करेल। जे तुम्ही ठरवाल ते साध्य कराल। करिअर मध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे, विशेषतः स्वतःचा व्यवसाय, पब्लिक प्रोफेशन किंवा सरकारी क्षेत्रात। मात्र राग आणि अधीरपणा टाळा। वर्षाच्या मध्यात थोडी ताणतणावाची वेळ येऊ शकते। नात्यामध्ये स्पष्टता ठेवा आणि इतरांचं मत ऐकायला विसरू नका। उपाय काय कराल तर लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा। रोज सकाळी सूर्याला नमस्कार करा आणि प्रत्येक रविवारी 5 गरिबांना अन्नदान करा। आता जन्मांक 28 हा जन्मांक अत्यंत डायनॅमिक आणि परिवर्तनशील असतो। चंद्र आणि शनी आणि प्लस त्याच्यात सूर्य या संयोगामुळे जीवनात उतार चढाव असतात, पण शेवटी विजय तुमचाच होतो। 2026 मध्ये तुमचं जीवन एक मोठा टर्न घेऊ शकतो। जुन्या नात्यांचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात असं काही घडू शकतं। कामाच्या ठिकाणी ओळख वाढेल, पण भावनिक संतुलन राखणं गरजेचं आहे। नवीन व्यवसाय, परदेश प्रवास किंवा पार्टनरशिपसाठी हे वर्ष शुभ आहे। उपाय काय कराल तर पाण्यात थोडं केशर टाका आणि सूर्याला अर्पण करा। मंगळवारी हनुमान चालीसा वाचा। रविवारी पिवळं किंवा ऑरेंज रंगाचे कपडे वापरा। एकूणच काय तर 1 अंकाच्या लोकांसाठी 2026 म्हणजेच नवीन दिशा, नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रकाशाचं वर्ष। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा सूर्य तेव्हाच तेजस्वी राहील जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रकाश देऊ शकाल। म्हणजे इतरांसाठी तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हाच तुम्ही ऍक्टिव्ह राहाल। अंकशास्त्रीय दृष्ट्या तुम्हाला मंत्र सांगायचा झाला 2026 साठी तर तो असा की मी माझ्या अंतप्रकाशाने जग उजळवतो असं रोज म्हणा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मी दीप्ती देसाई, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवा प्रत्येक अंक
सांगतो तुमचं भाग्य. म्हणून पुढचे सगळे व्हिडिओ आवर्जून पहा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत आणि दुसऱ्या लोकांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.